नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण बसलेले असतात तेव्हा सायली म्हणत असते की मी ना आज ठरवले की आपण ना छान असा गेम खेळूया, अनुरूप जोडी कशी आहे ना त्यासाठी. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की हा गेम खेळण्यासाठी तुमची जोडी तेवढी अनुरूप असायला हवी ना. त्यावेळेस कल्पना पण म्हणते हो बरोबर आहे. कल्पना आणि प्रिया दोघीजणी आता सायलीला टॉर्चर करत असतात, सायलीला चिडवत असतात. तेव्हा सायली म्हणते कसं आहे, जोडी अनुरूप आहे का नाही तेही कळेल आणि नातं हे विश्वासावरती असतं, नात्यामधली जी बांधिलकी असते ती महत्वाची असते असं ती सांगत असते. आणि ते लवकरच कळेल सगळ्यांच्या समोर येईल, हे आणि मी आम्ही दोघं एकमेकांसाठी किती अनुरूप आहेत आणि आमचं नातं हे किती विश्वासावर आहे हे लवकरच कळेल आणि हे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती सर्वांच्या समोर येणार आहे असं सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा प्रिया आणि कल्पना पाहतच राहतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की कल्पना आता रूममध्ये चाललेली असते, जेवण झालेलं असतं आणि ती रूममध्ये जात असते. तेव्हा मात्र सायली जी आहे सायलीला खूपच वाईट वाटत असतं आणि सायली ही कल्पनाच्या मागे मागे जात असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की तू कशाला माझ्या मागे मागे येतेस. तेव्हा सायली म्हणते की आई प्लीज असं नका ना करू. तेव्हा कल्पना म्हणते की एकही शब्द न बोलता जेवण करणं किंवा एकत्र राहणं किती वाईट असतं ना, हे मला माहिती आहे. तेव्हा सायली म्हणत असते की प्लीज आई. तेव्हा कल्पना म्हणते की दुःख एवढं मोठं आहे की मी एवढं सहजासहजी ते विसरूच शकत नाही. त्यानंतर कल्पना रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करते. सायली मग दरवाजा उघडते आणि पाहते तर काय, कल्पना ढसाढसा रडत असते. सायलीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं, कारण काहीही झालं तरी हे कल्पनाला दुखावलेलं आहे ही गोष्ट सायलीला जाणवत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना जी आहे ती रडत आहे म्हणून सायलीलाही वाईट वाटत आहे. सायलीही तिच्याकडे पाहत आहे आणि त्यासोबतच सायलीच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. तेव्हा सायली म्हणते एक दिवस तुमच्या मनाचं आणि तुमच्या रूमचं दार हे माझ्यासाठी उघडलेलं असेल आणि तुम्ही स्वतः ते उघडलेलं असेल. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा प्रियाला आल्याला विचारते, काय ग तन्वी, तुला महिपतचा फोन का आलेला होता. आणि महिपत म्हणजे तोच ना ग, मी रविराज यांच्याकडून खूप वेळा नाव ऐकलेलं आहे, तो वात्सल्य आश्रम केसमधला. तेवढ्यातच रविराजही तिथे आलेले असतात आणि रविराज म्हणत असतात काय बोलतेस का प्रतिमा तू. आणि तन्वी तुला महिपतचा कॉल आलेला. अगं पण तुला मी मागच सांगितलं होतं ना त्या साक्षीबरोबर कोणतेही संबंध ठेवू नको, आणि आता परत त्यांचा कॉल कशाला आला होता तुला, असं रविराज डिरेक्टली विचारत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की अगं आई तू काय पण काय बोलतेस ग, तुझे जरा डोळे चेक करून घेणं गरजेचं आहे, मला महिपतचा कॉल नव्हता आला असं प्रिया ठणकावून सांगत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की मला नव्हताच कॉल आला. तेव्हा रविराज म्हणत असतात की काय चाललंय नक्की हे. तेव्हा प्रतिमाला रविराज म्हणतात की तू खरं सांगतेस ना. तेव्हा प्रतिमा सांगते की हो अहो मी खरंच पाहिलेलं होतं, तिच्या फोनवरती महिपतच नाव पडलेलं होतं आणि मला दिसतं चांगलं वाचताही येतं. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा जेव्हा म्हणत असते तेव्हा रविराज म्हणत असतात की खरंच का. तेव्हा प्रतिमा मोबाईल घेते आणि म्हणते थांबा मी दाखवते तुम्हाला, असं म्हणत प्रतिमाने मोबाईल घेतलेला असतो आणि मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये ती महिपतचं नाव दाखवत असते. प्रिया म्हणते बघ बघ आत्ताच आला होता ना, माझी माही म्हणून मैत्रीण आहे ना तिचा कॉल मला आला होता. आणि आता सरळ सरळ प्रियाने ते प्रतिमाला वेडं बनवलेलं असतं आणि मूर्खात काढलेलं असतं. हे नेहमीच प्रियाचं झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही ती अशाच पद्धतीनं वागत असते आणि फक्त प्रतिमाला ती मूर्ख आहे असं दाखवत असते. प्रतिमा मात्र म्हणत असते की नाही मी अगदी व्यवस्थित नाव वाचलेलं होतं आणि मला खात्री आहे की मी जे नाव वाचलेलं होतं ते महिपतचंच होतं. तेव्हा रविराज म्हणतात की तसं काही नाही आहे ना तन्वी, तुला तो महिपत त्रास वगैरे देत नाही आहे ना, तुला मी मागंही सांगितलेलं होतं. तेव्हा प्रिया म्हणते की नाही बाबा मला फोनच नाही आलेला ना त्यांचा, असं प्रिया आता स्पष्टपणे तिथं खोटं बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी अश्विन तिथं आलेला असतो आणि अश्विन आलेला पाहून जावई बापू असं म्हणत रविराज आता अश्विनशी बोलू लागतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही अश्विनने आता एक गोष्ट ठरवलेली असते की तन्वीसोबत सुखाचा संसार करायचा आहे आणि त्याचं ते सगळं चाललेलं असतं. तेव्हा रविराज म्हणत असतात की चला. तेवढ्यात सुमन येते आणि म्हणते थांब अश्विन मी तुझ्यासाठी गरमागरम जेवायला ताट वाढते. तेव्हा अश्विन म्हणतो नाही नाही तन्वीचा मला फोन आला होता, तिला घरी सोडायचं आहे, सध्या तिची तब्येत ही ठीक नसते म्हणून मी हॉस्पिटलमधून आलेलो आहे, हॉस्पिटलमध्ये तसे पेशंटही खूपच आहेत तर आम्हाला निघावं लागेल असं इकडे तो सांगत असतो. त्याचबरोबर प्रियाला तो म्हणतो की चल आपल्याला लगेच निघावं लागणार आहे. तेव्हा रविराज म्हणतात की खरंच बरं झालं, नंतर वेळ काढून आवर्जून ये असं रविराज सांगत असतात. त्यासोबतच इकडे प्रिया मात्र तिची जी नाटकं सुरू असतात आणि जाताना ती आवर्जून म्हणते की आई अगं तू त्या गोळ्या व्यवस्थित घेत जा,
नाही प्रॉब्लेम यायला नको ना म्हणून म्हणलं, असं प्रिया बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे आता सुमन येते आणि म्हणते, अगं हे बेसनाचे लाडू आहेत ना, हे घेऊन जा, पूर्णाईंसाठी दिलेले आहेत, पूर्णाईंना त्या कमी साखर घातले म्हणून सांग, असं सुमनने आवर्जून ते लाडू दिलेले असतात. आणि प्रियाला सांगितलेलं असतं की घेऊन जा. प्रिया आता तो लाडूची पिशवी घेते आणि मग ती अश्विनच्या हातामध्ये देते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की रविराज म्हणत असतात की बरं झालं तन्वी आलीस, असं तुलाही बरं वाटेल ना. प्रिया पण म्हणत असते की हो. खरं तर प्रिया ही सगळी नाटकं चालू असतात आणि तिला घरी येऊन इकडे दाखवायचं असतं की माझ्यावर त्या चौकशीचं किती बर्डन येत आहे. पण प्रतिमाने चौकशी तर होते ना, होऊ दे म्हणल्यानंतर तिला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट काही पटलेली नसते आणि तिची चिडचिड वाढलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो की चालेल, मला थांबायला वेळ नाहीये, लगेच निघावं लागणार आहे, कारण आत्ता खूप उशीर झालेला आहे, असं अश्विन सांगत असतो. आणि अश्विन घाईघाईतच आता निघत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रतिमा त्याचबरोबर रविराज ठीक आहे म्हणतात. अर्जुन आता अचानक घरी आलेला असतो. सायली अर्जुन आलेला आहे आणि तो डिरेक्टली रूममध्ये आलेला असतो, म्हणून सायली लगेचच अर्जुनसाठी कॉफी बनवते आणि कॉफी बनवून ती रूममध्ये घेऊन येते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की बरं झालं. आणि तेवढ्यात सायली म्हणते की ठीक आहे, पण अर्जुनचं लक्ष हे सायलीकडे अजिबातच नसतं, तो सायलीकडे पाहतही नसतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली अर्जुनच्या मागे कॉफीचा ट्रे घेऊन असते. अर्जुनला जाणवतच नाहीये की सायली आलेली आहे आणि आपण सायलीशी बोललं पाहिजे. अर्जुन मात्र त्याच्या कामात बिझी असतो. एक फाईल त्याची घरी विसरलेली असते, या गोष्टीसाठी तो घरी आलेला असतो. सायली कॉफी तिथे टेबलवरती ठेवते, पण तरीही अर्जुनचं लक्ष मात्र त्या टेबलकडे नसतं आणि सायली मात्र अर्जुनच्या मागे तिथेच थांबलेली असते. सायली म्हणत असते की मी माझ्या मनातल्या भावना आईंजवळ तर भाराभारा बोलून दाखवल्या, पण माझ्या नवऱ्याजवळच मी सांगू शकत नाहीये, यांना माझ्यासाठी वेळच नाहीये, असं सायली म्हणत असते. तेव्हा सायली म्हणत असते की आता मला एकच उपाय केला पाहिजे आणि तो म्हणजे यांना पटकन सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावरती मी लेटरच लिहून सांगते, म्हणजे चिठ्ठी लिहायला घेते, असं सायलीचं ठरलेलं असतं. मग तिथं असलेलं नोटपॅड घेते आणि त्याच्यावरती सायली लिहू लागते. सायली तिच्या मनातल्या भावना आहेत त्या लिहिते आणि ती म्हणते की ही चिठ्ठी आहे ती मी त्यांच्याजवळ ठेवेल, म्हणजे यांना माझ्याशी बोलायला वेळ नसला तर मग ही चिठ्ठी वाचतील ना आणि यांना कळेल मला काय म्हणायचं आहे ते. कारण सायलीला खूपच महत्त्वाची गोष्ट अर्जुनजवळ बोलायची असते. आणि मग अर्जुनचा जो कॉफीचा मग असतो त्याच्या खाली तिथं नेऊन ती सायली चिठ्ठी ठेवते. सायलीनं ती चिठ्ठी ठेवलेली असते. अर्जुन त्या चिठ्ठीकडे पाहत असतो, पण त्याचं लक्षच नसतं, कारण त्याच्या हातामध्ये फाईल असते आणि त्याचबरोबर रॅकमधले काही बुक्स अर्जुन घेत असतो आणि त्याच्या कामामध्ये तो बिझी असतो. सायली अर्जुनकडे पाहत असते. अजून अर्जुनने कॉफीचा मगही घेतलेला नसतो आणि मग तो ते पुस्तक वाचण्यात बिझी झालेला असतो. सायली त्याच्याकडे पाहत असते. सायलीला असं वाटत असतं की आता तरी हे मला सांगतील आणि यांच्या मनात जे काही आहे ते मला समजेल, असं इकडे सायलीला वाटत असतं. परंतु सायली मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत्ता यांचं काम इम्पॉर्टंट आहे आणि तीच गोष्ट मला यांना सांगायची आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली अर्जुनकडे पाहत असते, कारण अजूनही अर्जुनने तो कॉफीचा मग जो आहे तो हातामध्ये घेतलेला नसतो. आणि सायली मात्र अर्जुनकडे पाहत असते. सायलीला वाईट वाटत असतं, कारण अर्जुनने अजून तिचा मग घेतलेला नाही, तिला काहीच तो बोललेला नाही आणि त्यामुळं सायली ही अर्जुनकडे पाहत आहे आणि अर्जुन मात्र त्याच्याच कामात बिझी आहे. सायली म्हणते की आता काय करू, कारण काहीही झालं तरीही माझ्या नवऱ्याला अजूनही माझ्याकडे वेळच नाहीये आणि ते एवढे बिझी आहेत की त्यांना मी लिहिलेलं लेटर पण बघायचं नाही, असं सायलीचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सायली म्हणत असते की ठीक आहे. मग अर्जुन कॉफीचा मग घेतो, कॉफी पिऊ लागतो आणि सायलीला तर आणखीच वाईट वाटू लागतं, कारण सायलीला असं वाटत असतं की अर्जुन सरांनी हा कॉफीचा जो मग आहे तो बघितल्यानंतर तरी त्यांनी ती चिठ्ठी वाचायला हवी होती, असं वाटत असतं. म्हणून सायली त्यांच्याकडे पाहत असते, पण अर्जुन तो काही बघत नाही आणि सायलीचं लक्ष बाजूला विचलित होतं. आणि तेव्हा सायलीनं लिहिलेली ती चिठ्ठी आहे ती अर्जुन पाहतो आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुनने ती चिठ्ठी पाहिलेली असते आणि त्याच वेळी
पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अर्जुनने ठरवलेलं असतं आणि अर्जुन ती चिठ्ठी वाचतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, तुम्ही काम करत असता तेव्हा खूप छान दिसता, असं सायलीने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुनला खूपच छान वाटतं आणि अर्जुन ती चिठ्ठी वाचतो. सायली नाराज आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन हा सायलीच्या जवळ येतो आणि सायलीच्या पाठीमागून तिच्या जवळ जातो. सायलीला माहीतच नसतं की अर्जुन तिच्या जवळ आलेला आहे आणि तिथे येऊन अर्जुन म्हणू लागतो की मी खूपच छान दिसतो ना काम करताना, तुम्ही काम करताना खूप छान दिसता, असं म्हणता क्षणी सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन नक्की काय बोलत आहे. ही गोष्ट सायलीला कळलेली असते आणि सायली मात्र खुश झालेली असते, कारण सायलीला जाणवत असतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण आपलं नातं व्यवस्थित करण्यासाठीच असतं आणि या नात्यांमधल्या बारीक सारीक गोष्टींमुळंच त्यांचं नातं हे खरंच टिकून असतं आणि अर्जुनला सायलीबद्दल जे प्रेम वाटत असतं तेही याच्यामध्ये जाणवत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन जाम खुश झालेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की फायनली ही गोष्ट कळलेली असते. त्यासोबतच अर्जुन सायलीला हसत असतो. सायली मात्र तिथून निघून चाललेली असते आणि मग अर्जुन सायलीला पकडतो. सायलीला पकडल्यानंतर सायली म्हणत असते की अहो, तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, माझी बायको जवळ घ्यायचं झालं की प्रत्येक वेळेस लांबच पळत असते, असं म्हणत तो सायलीला तिथे दरवाजाच्या तिथे पकडलेलं असतं. सायली तिथून निघालेली असते आणि अर्जुनने तिला तिथे पकडून ठेवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन सायली हे सगळं मनापासून तिथे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि मग सायली अर्जुनच्या मिठीतून बाजूला होत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायलीकडे एकटक पाहत असतो आणि कसं म्हणतो की माझी बायको जी आहे ना ती खरंच खूपच देखणी अशी आहे. सायलीने दरवाजा उघडलेला असतो आणि सायली दरवाजा उघडून तिथून जाणारच असते आणि तेवढ्यातच सायलीला पकडून तो तसाच आणून इकडे उभा करतो आणि अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि त्याच वेळी नेमकी कल्पना दरवाजा उघडून आत येते. कल्पना दरवाजा उघडून आत आलेली असते. ही गोष्ट मात्र अर्जुन आणि सायली या दोघांनाही माहिती नसते. अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांमध्ये अगदी रमलेली असतात आणि कल्पना तिथं आलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की अहो, आई आलेल्या आहेत, पण अर्जुन म्हणत असतो की आता मम्माचं नाव सांगून तुम्ही मला घाबरवू नका, मी कोणालाही घाबरत नाही, असं इकडे अर्जुन सांगत असतो आणि त्यासोबतच अर्जुनचं असं म्हणणं असतं आणि तेवढ्यातच खरंच कल्पना तिथं आलेली असते. अर्जुन म्हणत असतो की आता तुम्ही मम्माचं नाव सांगताय आणि मला घाबरवताय, शक्यच नाही, मम्मा कशी येईल इथं, मम्मा आलेलीच नाही, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते अहो खरंच सांगते मी, खरंच आई आलेल्या आहेत. तेव्हा पण इकडे सायलीवरती अर्जुनचा विश्वासच नसतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, मम्मा आलेलीच नाही, असं अर्जुन सांगत असतो. त्यासोबतच इकडे तिथे कल्पना आलेली असते आणि सायली अक्षरशः अर्जुनला रोटेट करते आणि म्हणते की बघा खरंच आई आलेल्या आहेत, मी तुम्हाला सांगितलंय ना, असं म्हणत सायली त्या अर्जुनला त्या पद्धतीने करते. तेव्हा सॉरी असं म्हणत अर्जुन थोडासा असा घाबरल्यासारखा झालेला असतो आणि त्यासोबतच अर्जुन इकडे म्हणत असतो की मम्मा तू, तेव्हा इकडे कल्पना म्हणू लागते की मला काय तुमच्या रूममध्ये यायची हौस नाही आहे, पण तसंच काम होतं म्हणून आलेले आहे. पूर्णाईंच्या गोळ्या आहेत ते पाठवणार आहेत फॅक्टरीतून आणि त्यासाठीच मी इथं आलेले आहे, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो की हो का, ठीक आहे. सायलीला हा निरोप असतो आणि मग सायलीला तो निरोप मिळालेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते काय हे, तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो ते कसं आहे माहिती आहे का, कोल्हा आला ना कोल्हा आला असतं की नाही, तसं झालं. म्हणजे मला असं वाटलं की नाही मम्मा कशाला येईल इथं आणि मम्मा आलेलीच होती, असं अर्जुन इकडे सायलीला बोलत असतो. सायली म्हणते कोल्हा नसतं होती, लांडगा असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता इथं हे महत्त्वाचं आहे का, लांडगा का कोल्हा काय ते. तेव्हा सायली म्हणत असते की हो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली हसत असते. अर्जुन म्हणत असतो मला एक कळत नाही आहे, माझ्या बायकोला प्रत्येक वेळेस मी जवळ घ्यायचं म्हणलं की माझी बायको माझ्यापासून अशी दूर का पळत असते. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे अर्जुनला सायली म्हणते मी दूर जात असली तरी तुम्हाला जवळ येऊ नका म्हणून कोणी सांगितले. हा इशारा सायलीने अर्जुनला दिलेला असतो आणि त्यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सायली आता खाली जात आहे आणि इकडे प्रिया आणि त्याचबरोबर अश्विन हे दोघंही निघालेले आहेत आणि अर्जुनने ते सायलीनं दिलेलं जे लेटर आहे ते स्वतःच्या जवळ घेतलेलं आहे
आणि तो मात्र जाम खुश झालेला आहे. त्याला मात्र खूपच छान वाटत असतं. इकडे प्रिया म्हणत असते की आता स्टेशन रोड आलेला आहे. महिपतने तर इथे मला गाडी थांबवायला सांगितलेली आहे. मी नक्की काय करू? महिपतने हे कशासाठी केले ते मला नाही माहिती. आणि मग प्रिया म्हणत असते की अश्विन मला खूप त्रास होऊ लागलेला आहे. अश्विन म्हणतो हो आपण जवळच पोचलेलो आहे. आता लवकरच घरी जात आहे. थोडंसं थांब. तेव्हा प्रिया म्हणते की नाही अश्विन मला नाही सहन होते. मला खूपच उलटी आल्यासारखं होते. मी कंट्रोल नाही करू शकत. असं प्रिया बोलत असते. अखेर प्रियाने आता गाडीच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी ती अश्विनला म्हणत असते की आता मला सहन होत नाहीये. आता माझी उलटी होईल असं मला वाटतंय. तेव्हा अश्विन गाडी थांबवतो आणि तिला गाडीच्या बाहेर घेऊन येतो आणि तिथे ती उलटी आल्यासारखं करत असते. अश्विन तिच्या पुढं मागं करत असतो. थांब तुझ्यासाठी पाणी आणतो असं म्हणून तो तिला रस्त्याच्या त्या बाजूला उभा करतो आणि स्वतः आता गाडीच्या जवळ आलेला असतो. त्यांच्याच पाठीमागे महिपत अगदी दबा धरून थांबलेला असतो. तो लगेच गाडी सुरू करतो आणि अश्विनच्या दिशेनं फास्ट गाडी तो घेऊन आलेला आहे. अश्विनचं लक्ष गाडीमध्ये असतं, त्यामुळं त्याला पलीकडून आलेली गाडी माहीत नसते आणि अलगदच का होईना पण त्या महिपतने अश्विनला कट मारलेला असतो आणि त्यामुळं अश्विन जोरात पुढं जाऊन पडतो. अश्विनला जबरदस्त खरचटलेलं असतं आणि मार लागलेला असतो आणि लगेच महिपत त्याच्या कामावर खुश झाला म्हणून त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य देखील आलेलं असतं. महिपत लगेच गाडीतून उतरतो आणि त्यांची माफी मागत त्यांच्याजवळ येतो. अश्विन त्याला पाहतो आणि अश्विनला भलताच राग आलेला असतो. महिपतनं हे केलंय हे बघितल्यानंतर त्याला खूप राग येतो. पण महिपत मात्र अश्विनच्या जवळ येतो, त्याची माफी मागायला लागतो आणि मला माहीतच नव्हतं अहो तुम्ही होता आणि तुम्ही असता तर मी असं होऊच दिलं नसतं. पण अहो काय करायचं त्या मोबाईलमुळे असं होतंय. माझं मोबाईलकडे लक्ष गेलं आणि तेवढ्यात तुम्हाला धक्का लागला बघा. पण मी मुद्दाम नाही केलं बरं का. जाणीवपूर्वक केलेलं नाही. चुकून झालेलं आहे माझ्याकडून. मी तुमची माफी मागतो. अशी नाटकं आता त्याने सुरू केलेली आहेत. तर प्रियाला कळत नाहीये, की नक्की ह्याच्या मनामध्ये काय आहे ते. प्रिया आता रडायला त्याने म्हणते, की "तुम्ही मुद्दामच केलेलं आहे. मला कळतं ना, तुम्ही मुद्दाम आलेला असणार आणि मुद्दाम केला असणार." तेव्हा महिपत म्हणतो, "ए पोरी, अगं काय पण काय बोलायला लागलेस? आता मी माफी मागायला आलोय ना, जर मुद्दाम केलं असतं तर तसाच पळून गेलो असतो ना. तुम्हाला माहीत तर होतं का मी होतो म्हणून. पण मी उतरलो का नाही आणि आलो का नाही मदतीला धावत. अहो अश्विन डॉक्टर तुम्ही तर आता लक्षात घ्या, की मला जर का मारून जायचं असतं तर मी काय पण करून गेलो असतो. पण तसं मी केलं का? मी आलो ना तुमच्या मदतीला. बघू कुठे लागलंय आणि तुम्हाला तर लय लागलंय. थांबा, चला आपण दवाखान्यामध्ये जाऊया आणि मलमपट्टी करूया." अश्विन त्याला म्हणतो, "मी स्वतः डॉक्टर आहे. जे काही मलमपट्टी करायची ती मी स्वतः करेल." महिपत म्हणतो, "नाही, चला तुम्ही माझ्या गाडीत बसा." असं म्हणून त्याचा हात धरून त्याला बसवत असतो. पण महिपतला तो म्हणतो, की "अजिबात नाही." तेव्हा प्रिया म्हणते, "जाऊ देत ना, सोड त्यांचा विषय." महिपत म्हणतो, "नाही, आता मी तुमच्या घरी येणार आणि तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागणार आणि तुमच्या घरी येऊन तुमची मलमपट्टी करणार." तेव्हा अश्विन त्याला म्हणतो, "तुला काय करायचं ते कर." प्रियाला मात्र अजून कळलेलं नाहीये काय करायचं ते. अश्विन गाडीत बसत असतो, तेव्हा प्रिया त्याला विचारते, "नक्की काय विषय आहे हा?" तेव्हा महिपत म्हणतो, "आता मी तुमच्या घरात घुसणार आहे, म्हणून चाललंय हे सगळं नाटक नीट करायचं." असं प्रियाला म्हणतो आणि प्रियाला नेमका विषय बरोबर समजलेला आहे. प्रिया म्हणते, "काहीच काळजी करू नका." आणि अश्विन आत बसलेला असतो, तेव्हा प्रिया पटकन त्याच्या जवळ जाऊन बसते आणि म्हणते, "जाऊ देत अश्विन, त्यांना यायचंय ना आपल्या घरी तर येऊ देत. पण ते आपल्या बरोबर नाहीत येणार आहेत. ते त्यांच्या गाडीत येतो म्हणलेले आहेत. यायचं असेल तर येऊ देत." आणि आता अश्विन गाडीत बसल्यानंतर महिपत देखील त्याच्या गाडीत बसलेला असतो आणि महिपत त्याची गाडी घेऊन यांच्याच पाठीमागं पाठलाग करत सुभेदारांच्या घरी येत असतो. अश्विन गाडी चालवत आता सुभेदारांच्या घरी म्हणजे स्वतःच्या घरी आलेला असतो. तो गाडीतून बाहेर पडतो, तर महिपत देखील त्यांच्या पाठीमागच आलेला असतो. अश्विनच्या हाताला चांगलंच खरचटलेलं असतं आणि आता प्रियाने जोरात नाटक करायला सुरुवात केलेली आहे. प्रिया लगेच आरडाओरडा करायला लागते, "पूर्णाजी, सर्वजण या, बघा अहो किती लागलंय ह्यांना, किती अपघात झालाय." असं म्हणून ती आरडाओरडा करायला लागते आणि महिपत देवाच्या पाया पडतच सुभेदारांच्या घरामध्ये घुसलेला आहे आणि अश्विनच्या हाताला खरचटलेलं असतं. घरातले सर्व सदस्य एक-एक करून येऊन पाहतात, तर खरोखरच अश्विनला खूपच लागलेलं आहे आणि घरात महिपत आलेला आहे हे पाहून सर्वांनाच मोठं टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यात अर्जुन आणि सायली देखील जिन्यातून वरून खाली येत असतात. त्यांना देखील महिपत दारातच उभारलेला दिसतो आणि ते पाहून अर्जुनच्या तर तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. त्यांना माहिती आहे की नक्कीच यानेच काहीतरी केलेलं असणार आहे आणि त्यांचा अंदाज अगदी बरोबर असतो. अश्विन सांगतो की महिपतच्या गाडीने थोडक्यात धक्का दिला आणि त्यामुळं मला खरचटलेलं आहे. तर प्रिया देखील म्हणते, या महिपतने मुद्दामाचे सगळं केलेलं असणार आहे आणि त्याचमुळं ते आपल्या घरी आलेले आहेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला तर मोठा धक्काच बसलेला असतो, की अजून एकदा
महिपतने मुद्दाम आपल्या घरात अपघात घडवून आणलेला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तर आता प्रिया नाटक करत असते. प्रिया म्हणते की यांनीच हे मुद्दाम केलेलं आहे असं मला वाटतं. आता यांच्या मुलीने खून केलेलं नाहीये, त्यामुळं मला यांच्याविषयी जराशी सहानुभूती होती. पण मागच्या वेळेस यांनी आपल्या घरामध्ये जो काही राडा घातलेला आहे, म्हणजेच प्रतापला त्याने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गोष्टीमुळं मला आता यांच्याविषयी काहीच वाटत नाही, असं म्हणून मुद्दाम प्रियाने तो विषय काढलेला असतो. तर महिपत म्हणतो, "ऐका चोराच्या उलट्या बोंबा. अहो, मी काय म्हणतोय तुम्हाला समजतंय का? माझ्यामुळं अश्विन ह्यांना लागलंय या गोष्टीचं मला वाईटच वाटतंय की. आणि जर वाईट वाटत नसतं, तर मी त्यांच्या पाठीमागं आलो असतो का? म्हणलं असतं का, मी मलमपट्टी करून देतो, हॉस्पिटलमध्ये चला. अश्विन हे डॉक्टर आहेत, तरी डॉक्टरांना देखील मी सल्ला दिलाय. बघा, आज असं काम मी केलेलं आहे." तेव्हा अश्विन म्हणतो, "हो, मी ह्यांना येऊ नका म्हणलं होतं, तरी देखील हे पाठीमागं आलेले आहेत." तेव्हा महिपती म्हणतो, "बघा, म्हणलं ना तुम्हाला, तुम्हाला खोटं वाटतंय का? अहो, माझं जर का मनात काय वाईट असतं ना, तर मी वाईटच वागलो असतो. पण मी आलो आणि ह्यांना इथं घेऊन आलो. माझी मलाच खूप गिल्टी फील होतंय." तेव्हा लगेच कल्पना देखील चिडते आणि म्हणते, "हा माणूस असाच आहे. या अगोदर देखील त्याने असंच केलं होतं. प्रतापला याच्यामुळेच मानहानी सहन करावी लागली होती." तेव्हा अर्जुन चिडतो आणि अक्षरशः महिपतच्या अंगावर जाऊन त्याचं गचुरं धरतो आणि म्हणतो, "माझ्या घरात जर का येण्याचा प्रयत्न केलास आणि माझ्या माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास, तर मी तुला उभा चिरीन एवढं लक्षात ठेव." तर अर्जुनचे हात झटकवत लगेच महिपती म्हणतो, की "काय चाललंय तुमचं? अहो, मी तुमच्या घरात आलोय आणि तुमची माफी मागतोय आणि तुम्ही मला धमक्या कसल्या देतायत? मी म्हणतोय ना माझं चुकलेलं आहे, का मी तुम्हाला धमकी देतोय? मी म्हणलं का तुमच्या घरातल्या कुठल्या सदस्याला मी काय करेल? मी काय म्हणतोय, अश्विनला लागलंय ना, तर आता अश्विनला लागलंय म्हणल्यानंतर कुणालाच काय होणार नाही याची काळजी घ्या." हे सगळं बोलताना महिपत ज्या पद्धतीनं बोलत असतो त्यावरून प्रिया म्हणते, "म्हणजे आता अश्विनला काय होणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय? म्हणजे घरातल्या बाकी सदस्यांना काही होऊ शकतं असं तुम्हाला म्हणायचंय का?" महिपत म्हणतो, "बघा, आता तुम्ही त्याचा वेगळाच अर्थ घ्यायला लागलेला आहे. मी असं म्हणलं का तुम्हाला? असं काही नाहीये. पण आता ही केस चालू आहे म्हणल्यानंतर तुम्हाला माझ्यावर शंका येणारच." तर सायली तेथेच उभा असते. सायली म्हणते, की "तुम्हाला काय बोलायचंय ना, ते सगळं आमच्या लक्षात येत आहे. तुम्ही आमच्या घरात येऊन आम्हालाच धमकी देताय." तेव्हा महिपत म्हणतो, "अहो, धमकी नाही देत. आता ही केस सुरू आहे म्हणल्यानंतर तुम्हाला माझ्यावरच शंका येणार असं सांगतोय. आता तुमच्या घरातल्या कोणालाच काही होणार नाही. काही काळजी करू नका." पण अर्जुनला मात्र त्याचा बोलण्याचा रूख समजत असतो. तो घरात येऊन धमकी देतोय, ही गोष्ट अर्जुनच्या चांगलीच लक्षात आलेली असते. अर्जुन त्याला म्हणतो, की "तुला जे काय करायचं ते कर, पण एक लक्षात ठेव, या केसच्यामुळे जर का माझ्या घरातल्यांना काय झालं, तर मी तुला सोडणार नाही." आता महिपत निघून गेलेला असतो आणि प्रियाने नाटकं करायला सुरुवात केलेली असते. हा महिपत घरात आलाय ते म्हणजे या केसमुळंच. या केसमुळंच आपल्या घरातली शांतता निघून गेलेली आहे. ही केस एकदाची कधी बंद होईल ना, असं झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, की "या केसच्या रिलेटेड लोक आपल्या घरात आहेत, त्यामुळं महिपत मुद्दाम घरात आलेला असणार आहे." प्रिया म्हणते, "अगदी बरोबर आहे. तुला मलाच बोलायचंय ना, तू इनडायरेक्टली मलाच बोलतोय, म्हणजे मी घरामध्ये आहे म्हणून महिपत इथं आला आहे, असं तुला म्हणायचंय ना?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "मी तुला काहीच बोललेलो नव्हतो. खरं तर हे सगळं तू तुझ्याच अंगावर घेतलेलं आहे." पण आता कल्पना आणि पूर्णाजी देखील बोलत असतात. पूर्णाजी देखील म्हणते, की "आजपर्यंत एवढ्या केसेस अर्जुन तू लढल्यास, पण एकही केस घरापर्यंत आलेली नव्हती. पण ही वात्सल्य आश्रमची केस आहे ना, जेव्हापासून सुरू झाली आहे, घरातली शांतताच निघून गेलेली आहे. नेहमी काही ना काहीतरी त्यामुळे मध्ये होतं आणि ते आपल्या डायरेक्ट घरापर्यंत येतं." तर कल्पना देखील तेच बोलू लागते. कल्पना म्हणते, "अर्जुन, आजपर्यंत एवढ्या केस तू लढला आहेस, पण कोणतीच केस घरापर्यंत आलेली नव्हती." आणि त्यांना असं दाखवायचं असतं, की या घरात फक्त वात्सल्य आश्रम केसमुळेच हे काय घडत आहे. अर्जुन म्हणतो, "तुमचं मत जे आहे ते असं काही नाहीये. आपल्या घरात ते सदस्य आहेत म्हणून त्यामुळेच असं होत असणार आहे." तर कल्पना म्हणते, की "मधुभाऊ देखील त्याच केसच्या संदर्भात आहेत ना, ते देखील आपल्याच घरात राहतात." आता त्यांनी अगदी बरोबर कळीचा मुद्दा काढलेला असतो. म्हणजे मधुभाऊ घरी आहेत म्हणून हे सगळं होतंय असाच रूप त्यांचा असतो. पण अर्जुन मात्र कोणाचंच काही ऐकत नाही. अर्जुन तो विषय सोडून देतो. पण पूर्णाजी अर्जुनला सांगते, की "हे बघ अर्जुन, आजपर्यंत तू बऱ्याचशा केस लढलेल्या आहेत. पण जर का या केसमुळे आपल्या घरामध्ये काही झालं, तर मी मात्र तुला माफ करणार नाही." तर तेवढ्यात प्रिया देवाकडं आवाहन करते, की "देवा, या केसमुळं माझ्या घरातल्या कोणालाच काही होऊ देऊ नको." ती ज्या पद्धतीनं बोलत असते, त्यावरून अर्जुन आणि सायली यांना धक्का बसलाय. कारण ही असं बोलते, ह्याचा अर्थ काहीतरी होईल की काय, असं त्यांना वाटत असतं. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, की सायली सर्वांना सांगते, की आपण अनुरूप जोड्यांचा खेळ खेळूया आणि कोणाची जोडी अनुरूप आहे ते पाहूया. तेव्हा सायलीला प्रिया म्हणते, की "हे असले खेळ तूच खेळत बस आणि तुमची जोडी अनुरूप आहे असं तुला वाटतं का?"
तेव्हा सायली म्हणते की येत्या अक्षय तृतीयेला मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की आमची जोडी ही कशी अनुरूप आहे ते. आता सायलीनं हे मोठं चॅलेंजच उचललेलं असतं. आता ती कोणत्या पद्धतीनं अर्जुन आणि सायली हे दोघं एकमेकाशी अनुरूप आहेत हे सिद्ध करणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.